नमस्कार. कसाला अभ्यास करा आता. उद्या पेपर आहे. वे ऑप्टिक्स मधलं इम्पॉर्टंट 3 डेरिव्हेशन घेतोय मी. हे दुसरं आणि ह्याचं ब्रुस्टर्स लॉचं. आणि ह्याचे थेरॉटिकल 2 क्वेश्चन्स मी सजेस्ट करेन. हायजिनचं प्रिन्सिपल आणि हे वालं कंडिशन्स फॉर स्टेडी पॅटर्न. इंटरफेरन्सचा स्टेडी पॅटर्न आणण्यासाठी कंडिशन्स कुठल्या आहेत तेवढं बघा. मला वाटतं त्या 5 पेक्षा काय वेगळं पडेल. तुम्ही ट्राय करा, ते थोडं करून जावं. नेक्स्ट आपण करा, थोडे टॉपिक करा पण खट्ट करा. मग आता आपण ह्यामध्ये 3 डेरिव्हेशन बघणार आहे. त्यातलं पहिलं डेरिव्हेशन आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट ऍट प्लेन सरफेस. रिफ्लेक्शन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, लाईट येते, स्ट्राईक करते, त्याला आपण म्हणतो इन्सिडेंट लाईट. ज्या ठिकाणी स्ट्राईक करते त्या ठिकाणी जर आपण 90 डिग्रीचा कोन जर काढला तर त्याला आपण काय म्हणतो, नॉर्मल. आणि तिथूनच ती जर मीडियम ट्रान्सपरंट असेल आरशासारखं तर ती लाईट काय करते, बाउन्स बॅक होते, त्याला आपण काय म्हणतो, रिफ्लेक्शन. इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे. इन्सिडेंट रे नॉर्मल सोबत जो अँगल बनवते त्याला काय म्हणतो आपण, अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि ही जी अँगल बनवतो, अँगल ऑफ म्हणजे काय ते रिफ्लेक्टेड रे सोबत, त्याला म्हणायचं अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आणि तुम्हाला हे माहित आहे काय रिफ्लेक्शन, 9वी पासून शिकता तुम्ही. मी 9वी तर एक महिना शिकवल्या गोष्टी. सो आता बघा, हायजिन्स काय म्हणत होता की प्लेन वेव्ह फ्रंट सुद्धा हे लॉ फॉलो करतात. मग त्याला मी म्हणले की जर असं असेल तर रिफ्लेक्शनचे लॉ काय आहेत, अँगल आय इज इक्वल टू अँगल आर. हा रिफ्लेक्शनचा लॉ आहे. हा लॉ प्लेन वेव्ह फ्रंट न प्रूव्ह कर. प्लेन वेव्ह फ्रंट न प्लेन सरफेसला प्रूव्ह करून दाखव. तो बोला ओके. आपल्याला पण बोलायचं आहे ओके. चला स्टार्ट करूया. आता काय करायचं कळलं ना, आपल्याला अँगल आय इज इक्वल टू अँगल आर पुट करायचा आहे. मी जे बोलणार आहे ते तुम्हाला कन्सिडर मध्ये लिहायचं आहे. कन्सिडरला मार्क नसतात हे तुम्हाला माहित आहे. कन्सिडरला मार्क नसतात, फक्त हाफ मार्क असतो. सो व्यवस्थित बघायचा है, धक्का बुक्की नहीं करने का, आराम से देखने. इधर देखो, एक्स वाय कन्सिडर मध्ये कन्सिडर एक्स वाय बी अ प्लेन सरफेस on which a plane wavefront AB is incident. प्लेन वेव्हफ्रंट AB इन्सिडेंट होणार आहे. आता तो प्लेन वेव्हफ्रंट AB कोण असणार आहे, हा वाला. आता प्लेन वेव्हफ्रंट कसा असतो, असा. अरे वा, आलाय. इकडून आपण त्याला नाव देऊया पी क्यू आणि ह्याला नाव द्यायचं प्लेन वेव्हफ्रंट काय दिलाय, ए बी. पण जसं की तुम्ही बघताय हा वेव्हफ्रंट आलाय, पण सगळ्यात पहिल्यांदा कोण पोहोचलाय, ए. बी तर अजून पोहोचलाच नाही, बरोबर आहे. मग इथं जेव्हा ए पोहोचलाय तो बी अजून हवेत आहे. मग जेव्हा बी इथं पोहोचणार, असा मी जर दुसऱ्या कलरनं तुम्हाला दाखवतो, जेव्हा बी पोहोचणार आपला, जरा लाईन एक्सटेंड करायला लागतं, फिगर समजा व्यवस्थित. अगदी 2 स्टेप मध्ये तुम्हाला सांगतो. हे बघा, हे जेव्हा इथं पोहोचणार आहे तोपर्यंत हा आहे ना रिफ्लेक्ट होऊन मोकळा होणार, असा रिफ्लेक्टेड रे मोकळा होणार आहे, रिफ्लेक्ट होऊन. म्हणजे ए पासूनच इथं मी याला नंतर नाव दिलं ए बी, याला सी देतो, ह्याला नाव आपण देऊ डी. मग ए डी जे असणार आहे आणि बी सी जे असणार आहे ह्यांचा टाइम सेम असणार आहे. म्हणजे यांची लाईटची वेलॉसिटी पण सेम आहे. म्हणजे वेलॉसिटी काय असते यांची, डिस्टन्स अपॉन टाइम. याच्यावरून आपण जर डिस्टन्स काढलं कोणाकोणाचं, एडीचं आणि बीसीचं, तर काय मिळणार आहे, एडी इज इक्वल टू बीसी इज इक्वल टू डिस्टन्स काय मिळणार, टाइमने मल्टिप्लाय करा, वेलॉसिटी इंटू टाइम. इथपर्यंत एवढं लक्षात ठेवा. पहिल्यांदा काय केलं, वेव्ह फ्रंट आला, असा आला 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 आला, एबी वेव्ह फ्रंट आला. एबी वेव्ह फ्रंट येऊन ह्या प्लेनला स्ट्राईक झाला. स्ट्राईक झाल्यावरती हा पॉईंट पोहोचला, पण हा पॉईंट हवेत आहे. मग हा इथून सी पर्यंत पोहोचतोय, तोपर्यंत हा रिफ्लेक्टेड झाला. फिगर कळली असेल. आता नीट बघा, ऍट द पॉइंट ऑफ इन्सिडेंट, मी आता जस्ट सांगितलं आपण काय काढतो, नॉर्मल. काय काढतो, नॉर्मल. पण नॉर्मल इन्सिडेंट रे सोबत काय बनतो, अँगल आय. पहिल्यांदा हेच बघायचं की ब्लॅक मध्ये जी काढल्या ना ती जी आहे ती रिफ्लेक्टेड साठी, ती घ्यायचंच नाही. हे प्रूफ करायचं, पहिल्यांदा हे प्रूफ करा. आता बघा, पहिल्यांदा बघा, तुम्ही हे डायग्राम काढली, हाफ मार्क. कन्सिडर लिहिलं, हाफ मार्क. आता कन्सिडर तुम्ही तुमच्या शब्दातल्या जेवढं लिहू शकता तेवढं लिहा, कमीत कमी हाफ मार्क मिळून जातो आणि त्याला तेवढाच मार्क आहे. तर चला सुरू करूया आपण. ओके, हे लिहिलं, कन्सिडर लिहिलं, कन्सिडरला हाफ मार्क. आता हे बघा, पहिल्यांदा कन्सिडर करा, पी ए एन काय आहे, अँगल पी ए एन, अँगल आहे आय, प्लस अँगल एन ए बी, अँगल एन
ए बी. बघा बरं, अँगल आय आणि अँगल हे तुम्हाला अँगल पी ए बी मिळतोय का? अँगल पी ए बी आणि अँगल पी ए बी किती आहे? 90 डिग्री. 90 डिग्री है ना. फ्रॉम फिगर म्हणजे अँगल पी ए बी किती आहे? 90 डिग्री. फ्रॉम फिगर दिसते तुम्हाला. मग तुम्हाला हे काय मिळालं? अँगल आय प्लस अँगल एन ए बी. मला काय पाहिजे तुम्हाला मी सांगतो, का घेतोय हे सगळं तुम्हाला कळेल. आता नीट बघा. आता इकडे कन्सिडर करा एन ए सी. अँगल एन ए सी किती आहे? नाव आधी काय म्हणलेलं मी नाव. आता बघा अँगल एन एन सी. एन ए सी किती आहे? अँगल एन ए सी. एन ए सी 90 डिग्री. किती आहे हा? 90 डिग्री. 90 डिग्री मध्ये कोण येतात बघा? एन ए सी मध्ये कोणते कोणते अँगल येतात? काळं बघायचं नाही, हे रिफ्लेक्टेडच आहे. फक्त बघायचं करतो तुम्ही एन ए बी. एन ए बी आणि प्लस बी ए सी. बी ए सी अँगलचं साइन द्या. मग तुम्हाला इथं एन ए बी लागणार आहे. त्यासाठी तुम्ही इथून व्हॅल्यू काढू शकता त्याची. मग काढा. कशी निघणार आहे? अँगल एन ए बी इज इक्वल टू 90 डिग्री. हे पलीकडे गेल्यावरती मायनस अँगल आय झाला. चला टाका इथं. इथं काय मिळणार तुम्हाला? अँगल एन ए बी. एन ए बी ची व्हॅल्यू काय मिळणार तुम्हाला? 90 मायनस अँगल आय प्लस अँगल बी ए सी. 90 इकडं आणा, हे इकडं आणा. पलीकडे फक्त काय राहते? अँगल बी ए सी. हे इकडे आल्यावरती काय होते? हा 90, हा इकडे आल्यावरती वजा 90 आणि हा इकडे आल्यावरती प्लस अँगल आय. 90 ला 90 0. इथं राहिलं काय? फक्त तुम्हाला काय मिळालं? अँगल बी ए सी इज इक्वल काय मिळालं? अँगल आय. म्हणजे अँगल बी ए सी इज इक्वल काय मिळालं? अँगल इन आय. इन्सिडेंट अँगल मिळाला. बघा डायरेक्ट कसं प्रूफ केलं आपण. पहिल्यांदा मी इन्सिडेंट बघितलं. कुठला आहे? पी ए एन आणि परत पी ए बी. वेव्हफ्रंट सोबतचा घेतलं. ही वेव्हफ्रंटची आहे बरं का. ही आपली रिफ्लेक्टेड रे आहे. ही रिफ्लेक्टेड रे आहे. ह्याला अजून हातच लावायचा नाही आपल्याला. मी डायग्राम पण आधीच काढून दाखवली नसती, तुम्हाला समजण्यासाठी काढला. मग आता बघा पहिल्यांदा हा पी ए बी 90 डिग्री आहे. म्हणजे दोघांची बेरीज 90 असणार आहे. कोणत्या दोघांची? अँगल आय आणि दुसरा अँगल कुठला? एन ए बी. बघा एन ए बी. याच्यावरून मी अँगल एन ए बी काढला. किती निघाला तो? तो निघाला आपल्याला किती? 90 मायनस आय. जे की आपल्याला कळतंय पण थेरॉटिकल लिहायचं आहे. बरोबर आहे. परत आपण एन ए बी घेतला. आता इकडे बघूच नका. एन आणि हा घेतला एन ए सी. एन ए सी 90 आहे. आता 90 आहे पण ह्यातून दोन अँगल तयार होतात. मग कुठले कुठले? एन ए बी आणि बी ए सी. मग आपण काढलं अँगल बी ए सी काढला आणि आपल्याला अँगल बी ए सी काय मिळाला? अँगल बी ए सी काय मिळाला आपल्याला? अँगल ऑफ इन्सिडन्स मिळाला. बघा इथं तुमचं इक्वेशन 1 डन झालं. आता दुसरं इक्वेशन बघा. दुसऱ्या इक्वेशन साठी काय करायचं आपल्याला? आता हा ट्रायंगल घ्यायचा आहे ए डी सी. आता हा जो आहे नॉर्मल सोबत ब्लॅक वाला जो अँगल बनवणार आहे, एडी सोबत नॉर्मल रेज अँगल बनणार आहे, तो कुठला असणार आहे? अँगल ऑफ रिफ्लेक्शन. मग आता इकडे बघा एन ए डी डी ए सी म्हणजेच काय? एन ए सी म्हणजे अँगल एन ए सी इज इक्वल टू एन ए सी किती आहे आपला? एन ए सी किती आहे? 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजे तो पण बेरीज आहे. कोणत्या दोन अँगलची? अँगल आर प्लस दुसरा अँगल कुठला? डी ए सी. कन्फ्युजन करू नका बघा. अँगल डी ए सी. आता इथं बघा, इथं तुम्हाला आर जर तुम्ही इकडे आणला तर इथं काय होतंय? प्लस आर आहे, इकडे आला तर मायनस आर. अँगल आर आणि पुढे किती राहते? इज इक्वल टू अँगल डी ए सी. तुम्हाला काय अँगल मिळाला? डी ए सी. आता ट्रायंगल कन्सिडर करा. इन ट्रायंगल कुठला? ए डी सी. ए डी सी. तिन्ही ट्रायंगलच्या अँगल्सची बेरीज किती असते? 180. 180. त्यात तीन अँगल कुठले आहेत? अँगल ए, अँगल डी, अँगल सी. सगळ्यात अँगल आता बघा फिगर वरून दिसते तुम्हाला. अँगल डी काय आहे? 90 डिग्री. तर पहिल्यांदा टाकूया अँगल ए डी सी. अँगल ए डी सी. ज्याचा अँगल घ्यायचा ना डीचा, तर तो मध्ये घ्यायचा. ए डी सी झाला. आता डी सी ए प्लस अँगल डी सी ए प्लस आता अँगल
CAD, अँगल CAD म्हणजे हाच. तुम्हाला कळत नसेल तर असं लिहितो मी DAC. आता व्हॅल्यूज पुट करूया. ADC काय आपला 90 डिग्री प्लस DCA काय आहे, DCA माहित नाही आपल्याला काढायचं आहे, ठीक आहे. अँगल DCA प्लस DAC काय आहे आपल्याला 90 डिग्री मायनस अँगल ऑफ रिफ्लेक्शन, 90 डिग्री मायनस अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू पुढे काय 180, 90 180. इथं काय राहिलं अँगल DCA प्लस आणि हे मायनस अँगल आर इज इक्वल टू 180. पलीकडे घालवा, इथं काय राहिलं अँगल DCA इज इक्वल टू प्लस 180, तिकडे गेल्यावरती मायनस 180, म्हणजे हे 180 मायनस हे 180 दोघं कॅन्सल, आणि हे मायनस आर पलीकडे गेल्यावरती काय होणार आहे प्लस आर. समजतंय का काय केलं ते मी? बघा काय करतोय मी, इथं ऑलरेडी काय होतं 180, हे प्लस 180 तिकडे गेलं काय झालं मायनस 180, आणि हे मायनस आर तिकडे गेल्यावरती प्लस अँगल आर झाला, ह्याला हे कॅन्सल झालं. तुम्हाला अँगल DCA काय मिळाला अँगल आर. इक्वेशन 2 रिवाइंड करून बघा कळलं नसेल तर. मॅथमॅटिकल पार्ट आहे, अतिशय सोपा आहे. DAC आपण काढला काहीतरी 90 मायनस अँगल आर मिळाला, परत हा 90 आहे, दोघांची बेरीज केली आपल्याला DAC मिळाला. मग DAC काय मिळालं तुम्हाला अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे आता फक्त आपल्याला बघायचं आहे ABC आणि ADC. चला आता बघायचं आहे नाव इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल कुठला ADC. आता बघा पहिल्यांदा अँगल D आणि अँगल B दोघं 90 डिग्री आहेत फ्रॉम फिगर. अँगल B ला मध्ये घ्या, ABC इज इक्वल टू अँगल ADC इज इक्वल टू 90 डिग्री बिकॉज फ्रॉम फिगर. बघा एक बाजू कॉमन निघाली. दुसरं आपल्याला AD इज इक्वल टू BC साइड माहित आहे. AD आता ABC च्या ट्रायंगल मध्ये कुठली येणार आहे AB. ऍक्च्युअली समथिंग इज रॉंग, BC आहे इथं. ओके BC इज इक्वल टू काय आहे, BC इज इक्वल टू काय आहे AD. म्हणजे मगाशी मी सांगितलेलं B पासून C पर्यंत पोहोचेल तेवढ्यात A ची लाईट रिफ्लेक्ट होईल, म्हणजे दोघांचा टाइम काय आहे VT, वेलोसिटी इंटू टाइम. मग हे पण काय झालं आपले सेम. आता एक तिसरी बाजू बघा, ह्या दोन्ही ट्रायंगल मध्ये AC काय आहे कॉमन बाजू आहे, म्हणजे AC इज इक्वल टू AC काय आहे कॉमन, काय आहे ही कॉमन. याचा अर्थ काय आहे ट्रायंगल ABC हा कॉन्ग्रट आहे ट्रायंगल ADC शी. सो याच्याशी हा जर कॉन्ग्रट आहे तुम्ही काय म्हणू शकता, आपला जो अँगल आहे कुठला अँगल BAC हा पण कॉन्ग्रंट असणार आहे अँगल DCA शी. BAC काय आहे अँगल I इज इक्वल टू हा काय आहे अँगल R. रिफ्लेक्शनचा लॉ प्रूफ झाला का? कळलं नसेल तर रिवाइंड करून बघा. चला नेक्स्ट कन्सेप्ट बघूया. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ऍट अ प्लेन सरफेस. आता रिफ्रॅक्शन तुम्हाला माहिती आहे, रिफ्रॅक्शन म्हणजे काय असतं, जर एखादं ग्लास किंवा काचचं नाही का त्याचं जर मीडियम असेल तर लाईट काय जाते अशी पार होऊन जाते. मग इथं तुम्हाला काय मिळतो असं नॉर्मलशी बोलते, हे तुम्हाला रिफ्रॅक्शन कॉन्सेप्ट माहित आहे. मग रिफ्रॅक्शनचा तुम्हाला लॉ काय माहित आहे, तो असतो साइन I अपॉन साइन R, पुढे काय असतो V1 अपॉन V2 असा असतो तो. मग तुम्हाला हा लॉ इथं प्रूफ करायचा विथ द हेल्प ऑफ हायजेन्स वेव्ह प्रिन्सिपल. मग हायजेन्स वेव्ह प्रिन्सिपल कसा प्रूफ, त्याचा कसा दिला त्याने प्रूफ तो बघायचा. सगळ्यात पहिल्यांदा बघा एक प्लेन सरफेस XY काय येणार आहे आपल्याकडं, येणार आहे आपल्याकडं प्लेन वेव्ह फ्रंट बरोबर आहे. आता याला नाव दिलं आपण मागासारखं PQ आणि वेव्ह फ्रंटचं नाव आहे AB. आणि मागासारखंच जोपर्यंत B पोचतोय त्याच्या पुढच्या सरफेस वरती तोपर्यंत A ऑलरेडी पोचलाय. मग विषय काय होणार इथं, आता A पोचलाय, मग आता B जोपर्यंत पोचतोय कुठं C ला तोपर्यंत A ऑलरेडी रिफ्रॅक्ट झालाय असा.
म्हणजे हा पण इथून होणार, हा ही इथून रिफ्रॅक्ट होणार असा. बघा डायग्राम व्यवस्थित होतंय का? मग मी इथून ह्याला असा एक परपेंडिक्युलर काढला. ओके, ह्याला नाव दिलं डी. मला दोन ट्रायंगल मिळाले, हा 90 डिग्री, हा ही 90 डिग्री. आता बी पासून सी पर्यंत जो डिस्टन्स आहे ते डिस्टन्स किती असणार आहे? मग असे बघितलं आपण वेलॉसिटी इज इक्वल काय असतं? डिस्टन्स अपॉन टाइम. मग टाइमला इकडे जर मल्टिप्लाय केलं वेलॉसिटी इंटू टाइम, हे काय मिळतं आपल्याला? डिस्टन्स. फक्त आता इथं मीडियम आपण जर याला 1 म्हणलं, आपण जर याला डिस्टन्स म्हणलं, आपण जर याला डिस्टन्स D1 म्हणलं तर ह्याचं वेलॉसिटी V1 असणार, कारण इन द मीडियम 1 मध्ये. आता खाली जे असणार आहे ते मीडियम काय असणार आहे? सेकंड मीडियम असणार आहे. मग त्यामध्ये डिस्टन्स जे असणार आहे एडीचं, ते काय असणार आहे? डिस्टन्स एडीचं काय असणार आहे? D2 इज इक्वल टू काय मिळणार तुम्हाला? V2T मिळणार आहे. सिंपल आहे, अगदी व्हेरी सिंपल आहे. बघा इथं काही घ्यायची गरज नाही, दोन ट्रायंगल आहेत, आरामात मिळून जाते. फक्त कन्सिडर तुम्ही व्यवस्थित लिहा. आणि प्रूफ काय करायचं हे पण तुम्हाला मी सांगितलं. प्रूफ काय करायचं तुम्हाला? V1 अपॉन V2. आता बघा मस्त पैकी आधी इथं नॉर्मल काढून घेऊया. काढली. इन्सिडेंट रे नॉर्मल सोबत अँगल बनतो, अँगल ऑफ इन्सिडन्स. परत हा खाली रिफ्रॅक्टेड रे जी यासोबत अँगल बनतो याला म्हणायचं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आता ट्रायंगलच्या आत आले पाहिजेत हे आय पण आणि हे पण. तुम्हाला माहिती आहे अँगल PAB कन्सिडर करा. अँगल PAB किती डिग्री आहे? 90 डिग्री. असंच लिहायचं, PAB 90 डिग्री आहे. PAB चे दोन फॉर्म पडणार. कुठले कुठले दोन अँगल आहेत बघा? 90 डिग्रीचे ऍडिशन दोन कुठले कुठले आहेत? 90 डिग्रीचे दोन कुठले आहेत? PA नॉर्मल N, PAN आपला अँगल ऑफ इन्सिडन्स, प्लस प्लस दुसरा कुठला आहे? NAB, अँगल NAB, जो की आपल्याला माहित नाही, मग काढायचा आहे. मग हा 90 आय इकडे आणा, 90 डिग्री मायनस अँगल आय इज इक्वल टू काय मिळाला? अँगल NAB. आपल्याला NAB काय मिळालाय? NAB मिळाला आहे 90 मायनस आय. ज्यांना मॅथ्स माहित आहे त्यांना ऑलरेडी कळतंय, पण कसं आहे तुम्हाला इथं प्रूफ करायचं आहे. आता डबल अँगल दुसरा कन्सिडर करा. कुठला कन्सिडर करा तुम्ही? अँगल NAC. बघा अँगल NAC, याला इक्वेशन 1 म्हणा. अँगल NAC म्हणजेच किती आहे? अँगल NAC किती आहे? 90 डिग्री आहे. मग त्याचे दोन भाग पडतात. कुठला? NAB. NAB किती आहे? 90 डिग्री मायनस अँगल आय, 90 डिग्री मायनस अँगल आय म्हणजेच अँगल NAB प्लस प्लस दुसरा अँगल कुठला आहे? BAC, अँगल BAC, अँगल BAC, कारण हाच आपल्याला काढायचा असतो. बघा आता 90 इकडे आणा, हे आधीच 90 आहे त्याचं लिहून घेतो. हे 90 इकडे आलं वजा 90, ते आय इकडे आलं मायनसचं प्लस अँगल आय झालं, आणि इकडे फक्त राहिला अँगल BAC. 90 ला 90 कॅन्सल, मग तुम्हाला अँगल BAC काय मिळाला? अँगल ऑफ इन्सिडन्स. इक्वेशन 2 दिसतंय का? बघा इझी पद्धतीने सो केलंय. आता दुसरा ट्रायंगल बघा. ट्रायंगल कुठला? इकडचा. ह्याच्या ट्रायंगल मध्ये आता आणायचं आपल्याला. आतमध्ये BAC मध्ये काय मिळालं? अँगल ऑफ इन्सिडन्स. फर्स्ट स्टेप. आता सेकंड स्टेप मध्ये काय करायचं बघा. सेकंड स्टेप मध्ये अँगल, त्याला काय नाव दिलं पाहिजे? N आहे, त्याला M घेऊ आपण. MAC. बघा अँगल MAC किती आहे? अँगल MAC 90 डिग्री. बघा दोघांचं MAC कुठला आहे? 90 डिग्री. मग MAC मध्ये दोन भाग पडतात. कुठे कुठले? MAD, अँगल MAD प्लस दुसरा कुठला पडतो? DAC, अँगल DAC. मग मॅड जो आहे आपला अँगल MAD तो कुठला आहे? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन प्लस दुसरा अँगल काय आपल्याला माहित नाही, मग अँगल DAC ऍज इट इज. मग आता इथं बघा हा R इकडे आणा, 90 डिग्री मायनस अँगल R, हा काय मिळाला आपला? अँगल DAC ऍज इट इज. इक्वेशन याला तर मगाशी आपण दिली नव्हती पण ह्याला देऊन ठेवा आपण. इक्वेशन 3 देऊया. ओके, आता अगेन आपल्याला अँगल DAC मिळाला. किती मिळाला अँगल DAC? 90 डिग्री मायनस अँगल R. अगेन इन ट्रायंगल ADC
आता सेम स्टेप्स बघा. इन ट्रायंगल एडीसी, इन ट्रायंगल एडीसी तिन्ही अँगल्सची बेरीज किती असते? 180 डिग्री. एम आय राईट? मग पहिला अँगल कुठला आहे? डी ए सी. आता तुम्ही व्यवस्थित लिहा, मी डायरेक्ट घेतोय. डी ए सी म्हणजे कुठला अँगल? 90 डिग्री मायनस अँगल आर प्लस फिगर वरून करतो दुसरा अँगल किती आहे? 90 डिग्री. आणि तिसरा अँगल तुम्हाला काढायचा कुठला? डी सी ए. अँगल डी सी ए, बरोबर आहे? डी सी ए किंवा ए सी डी चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. 90 90 180 180 तिकडे गेल्यावरती वजा होणार, पण करूया आपण 180. इथं काय? मायनस अँगल आर प्लस 180 प्लस अँगल डी सी ए इज इक्वल टू 180. आता इथं फक्त मी अँगल डी सी ए ठेवला, 180 पलीकडे घेतलं. आधी काय होतं? 180, हे पलीकडे गेल्यावरती वजा 180 आणि हे वजा तिकडं अधिक अँगल आर. 180 ला 180 कॅन्सल, अँगल आर मिळाला. काय मिळालं? डी सी ए. बघा डबल अँगल आर मिळाला आपल्याला 4 ला. म्हणजे मी कम्पेअर करतोय मगाशी रिफ्लेक्शनशी याच्याची, म्हणजे इथे काय मिळालं? अँगल आर. बघा आता नेक्स्ट स्टेप अतिशय सोपे आहे. काय सर काय सोपे आहे? बघा की आपल्याला माहिती आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतो? साइन आय अपॉन साइन आर. आयचा साइन घ्या, सवन लक्षात ठेवायचं. दोघांच्या रेशो मध्ये काय आहे? हायपोटेनियस आहे. आणि स म्हणजे समोरची बाजू, म्हणजे साइनचा फॉर्म्युला काय असतो? अपोजिट अपॉन हायपोटेनियस. आणि कॉसचा काय असतो? ऍडजंट अपॉन हायपोटेनियस. मग सवन लक्षात ठेवायची, समोरची बाजू अपोजिट. मग इथं अपोजिट बाजू बघा, साइनची आयची समोरची बाजू कुठली आहे? बी सी. बी सी अपॉन हायपोटेनियस म्हणजे 90च्या समोरची कुठली आहे? ए सी. ए सी. साइन आर काय मिळणार आहे आपल्याला? आर ची समोरची बाजू म्हणजे एडी आणि 90 डिग्रीची समोरची म्हणजे हायपोटेनियस या ट्रायंगलची काय असणार आहे? एसी. सेम एसी ला एसी कॅन्सल, तुम्हाला काय मिळालं? बीसी एडी. मग आता बीसी काय आपली? V1T आणि एडी काय आपला? V2T. पुट करूया आपण. V1T अपॉन V2T. टीला टी कॅन्सल, मिळालं का तुम्हाला? साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू V1 अपॉन V2. हेन्स प्रूव्ड. दोन्ही खट्ट झाले. आता ब्रिस्टल्स लॉ बघूया आणि तुमचे इम्पॉर्टंट डेरिव्हेशन संपतात तिथेच. तर मला वाटणारं महत्वाचं डेरिव्हेशन त्यामध्ये स्लिट्स वगैरे असेल, पण तुम्ही करत बसू नका. महत्वाचं करा. ब्रिस्टल्स लॉ बघायचे. ब्रिस्टल्स लॉ काय सांगतो? एखादा ट्रान्सपरंट मीडियम आहे, त्या मीडियम वरती जर अनपोलराइज्ड लाईट, म्हणजे त्याला असे आणि कसे असे आणि पुढे जाणार आहे ती, म्हणजे बघा त्याला अनपोलराइज्ड लाईट म्हणजे कशी? अशी असणार आहे, अशी अशी लाईट, ज्याला हे असे कंपाऊंड असणार. बघा दिसतात का तुम्हाला? बघा हे तुम्हाला डॉट सारखे दिसतात बघा, असे आडवे असे. अनपोलराइज्ड लाईट जी असणार आहे ही, ती इन्सिडेंट होत्या अँगल ऑफ इन्सिडेंट पशी, आणि इथून काय होत्या? वरची आहे ना ती पोलराइज्ड होत्या आणि खालची पार्शली पोलराइज्ड होत्या. मग तुम्हाला नॉर्मल माहित आहे की हे नॉर्मल आहे. नॉर्मल माहित आहे की तुम्हाला नॉर्मल आहे. नॉर्मल सोबत अँगल जो बनतो इन्सिडेंट रेचा, तो अँगल ऑफ इन्सिडेंस असतो. इकडचा जी रिफ्लेक्टेड रे सोबत बनतो, रिफ्लेक्टेड रे सोबत तो कुठला असतो? अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आणि जो रिफ्रॅक्टेड रे सोबत बनतो अँगल, तो कुठला असतो? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. मी त्याला कॅपिटल आर बोललोय, तुम्ही त्याला स्मॉल आर म्हणू शकता आणि ह्याला आर डॅश म्हणू शकता. आता आपल्याला ब्रिस्टल्स लॉचं स्टेटमेंट काय बघायचं आहे की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला जो मिळतो तो काय असतो? ह्या पोलरायझिंग अँगलचा टेंजंट असतो. म्हणजे तुम्ही लिहू शकता की व्हेन ऑर्डिनरी लाईट इन्सिडेंट ऑन ट्रान्सपरंट मीडियम, देन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू द पोलरायझिंग अँगलचा टेंजंट, टेंजंट ऑफ पोलरायझिंग अँगल, असं तुम्ही लिहू शकता स्टेटमेंट. अतिशय सोप्या पद्धतीने लिहायचंय. इन्सिडेंट आधी पहिल्यांदा फिगर समजून घ्या. ही इन्सिडेंट लाईट आहे, पण अनपोलराइज्ड इन्सिडेंट लाईट आहे. जेव्हा एखाद्या ट्रान्सपरंट मीडियम वरती पडते, कसल्या मीडियम वरती? ट्रान्सपरंट. ट्रान्सपरंट लाईक वॉटर. तर काय होतं? थोडंसं रिफ्रॅक्शन होतं, थोडंसं रिफ्लेक्शन होतं. रिफ्लेक्टेड रे सोबत जो अँगल बनतो तो अँगल ऑफ रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्टेड रे सोबत जो अँगल बनतो तो आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, आणि इन्सिडेंट रे सोबत जो अँगल बनतो तो अँगल ऑफ इन्सिडन्स. आता ही अनपोलराइज्ड लाईट जेव्हा ट्रान्सपरंट मीडियम वरती पडते ऍट अँगल ऑफ इन्सिडन्स, तेव्हा ती काय करते? पार्शली पोलराइज करते. म्हणजेच असे जेव्हा सिस्टम होते तेव्हा आपल्याला सिस्टम काय मिळतं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू टेंजंट ऑफ आयपी. आता जो आयपी असतो ना, तो इन्सिडेंट अँगलच आपण काय म्हणतो? ब्रिस्टल्स अँगल.
म्हणजे हाच पोलरायझिंग अँगल. म्हणजे जेव्हा एखादी ऑर्डिनरी लाईट अशी पडते कशासाठी, पोलराइज होण्यासाठी, तेव्हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा काय असतो, ह्या अँगलचा टेंजंट असतो. स्टेटमेंट असंच पाठ करा, कळलं नसेल तर रिवाइंड करून बघा. मग आता बघा, पहिल्यांदा फिगर समजले असेल तुम्हाला, मी अँगल्स एक्सप्लेन केलेत, तर नीट बघा आता. एन एम यांची किती बेरीज आहे, 180. किती किती आहेत ते, 180 आहेत. 180 बघा ना, पूर्ण अँगल इथून पासून 0, 90, 180. तर ह्यामध्ये 3 अँगल येतात. कुठले कुठले, अँगल आर डॅश, अँगल आर डॅश प्लस दुसरा अँगल कुठला, सी बी डी, अँगल सी बी डी. ऍक्च्युली हा फ्रॉम फिगर आपल्याला दिसतोय 90 डिग्री आहे, आणि दुसरा डी बी एम म्हणजेच कुठला, अँगल ऑफ रिफ्लेक्शन, प्लस राहायचं राहिलं. आता खाली बघा, पुटअप करायचं. सगळ्यात तर पहिल्यांदा तुम्हाला माहित आहे की अँगल ऑफ इन्सिडन्स तुमचा काय असणार आहे, अँगल ऑफ पोलरायझेशन म्हणजेच ब्रुस्टर्स अँगल. आणि अल्सो तुम्हाला माहित आहे अँगल ऑफ इन्सिडन्स हा इक्वल असतो अँगल ऑफ रिफ्लेक्शनशी, त्याला की आपण आर डॅश म्हणले. म्हणजेच इनडायरेक्टली तुमचा जो हा असणार आहे अँगल ऑफ आर डॅश, हा ऍक्च्युली काय असणार आहे, अँगल ऑफ पोलरायझेशन म्हणजे ब्रुस्टर्स अँगल. थोडक्यात हे बघा, इथं पुट करायचं आहे इथं तुम्हाला. दुसरं, फ्रॉम फिगर तुम्हाला अँगल सीबीडी काय मिळतोय, 90 डिग्री मिळतोय. व्हॅल्यूज पुट करा. इथं काय आहे आपलं, 180 इज इक्वल टू अँगल आर डॅश काय मिळतो तुम्हाला, अँगल आय पी. बघा आय पी मिळतोय, प्लस सीबीडी किती आहे आपला, 90. बघा फिगरवरून दिसतोय, प्लस दुसरा रिफ्लेक्शनचा स्मॉल आर. हे 90 इकडे आणायचंय आणि हे पण इकडे आणायचंय. पहिल्यांदा मी 180 लिहून घेतो. हे 90 इकडं वजा 90 झालं. हे आय पी इकडं मायनस अँगल आय पी झालं, ब्रुस्टर्स अँगल. आणि इकडे काय राहिलं, आर. 180 वजा 90, 90 वजा अँगल आय पी, हे आपल्याला मिळालं आर. दिसतंय का, मी चेक करतो एकदा. दिसलं. आता इकडे बघा, आपल्याला माहित आहे प्रूफ करायसाठी काय करायचं बघा, बाय स्नेल्स लॉ. कुठला लॉ, स्नेल्स लॉ. स्नेल्स लॉ काय सांगतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज व्हॉट, साइन आय अपॉन साइन आर. मग आता इथं बघा, साइन आय म्हणजे काय आपला, हा अँगल आय पी, आता याला अँगल लिहित बसत नाही मी. अपॉन साइन आर काय आपला खालचा, आर आहे 90 मायनस थिटा समथिंग असा मिळतो तुम्हाला, साइन 90 मायनस हा आय पी. बघा, मग तुम्हाला माहित असेल मॅथ्स मध्ये साइन 90 मायनस थिटा असेल तो कॉस थिटा असतो, म्हणजे वरचा ऍज इट इज राहणार साइन आय पी, खालचा मात्र काय होणार, कॉस. इथे थिटा कोणता आहे, आय पी असा. अँड यू नो व्हॉट यू नो, साइन अपॉन कॉस इज tan बिकॉज अँगल इज द सेम. आला का, ब्रुस्टर्स लॉ कळला का. एका स्टुडंटने रिक्वेस्ट केलेली बघा, पहिल्यांदा हे घ्यायचं 180, त्याचे अँगल्स काढायचे, आरचा अँगल काढायचा. आरचा अँगल काय मिळतो तुम्हाला असला, 90 मायनस अँगल ऑफ इन्सिडंट. अँगल ऑफ इन्सिडन्स तुमचा पोलरायझिंग आहे, सुरुवातीला टाकून द्यायचा आणि परत घ्यायचा बाय स्नेल्स लॉ. बघा 2 स्टेप मध्ये सुटलं. आरच्या जागी घ्यायचं 90 मायनस आयपी, जो की काय असतो आपला कॉस थिटा, साइन अपॉन कॉस टॅन आला, विषय खतम. ह्यामध्ये महत्वाचे 3 क्वेश्चन्स आहेत, तेही एक्स्ट्रा करा थेरचे. हायजीन्स प्रिन्सिपल, स्टडी पॅटर्न साठी, इंटरफेरन्सच्या स्टडी पॅटर्न साठी जे लागतात त्या कंडिशन्स, आणि थोडंसं डिफ्रेक्शन्स वगैरे, रिझॉल्विंग पॉवर, मायक्रोस्कोप वगैरे थोडंसं बघून जावा. बाकीचे न्यूमरिकल्स करा थोडेसे, आपण बघूच आता. चला, ऑल द बेस्ट, बाय.